नमस्कार, मी डॉक्टर स्वाती तराळ. आपल्या सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या राष्ट्रीय भाजीच्या बीविषयी माहिती पाहणार आहोत, जी की एक सुपरफूड आहे आणि ज्याचा आपल्या लहान मुलांच्या आहारामध्ये आणि आपल्या आहारामध्ये समावेश असायलाच हवा. तर आपली राष्ट्रीय भाजी आहे भोपळा. तुम्ही म्हणाल भोपळ्याची भाजी तर आम्ही खातो, बरोबर आहे, पण भोपळ्याचं बी पण खा. तर भोपळ्याच्या बीमध्ये अँटीमायक्रोबियल प्रॉपर्टीज आहेत, त्याचप्रमाणे अँटीऑक्सिडंट्स आहेत, जे की आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी मदत करते. अँटीमायक्रोबियल म्हणजे जे की जंतूंना मारण्याचं काम करते. अँटीऑक्सिडंट्स काय करतात की पेशींना आपल्या जे हानिकारक फ्री रॅडिकल्स आहेत त्यापासून संरक्षण देण्याचं काम करतात. त्याचप्रमाणे यातील झिंक, मॅग्नेशियम, नायट्रिक ॲसिड हे हृदयरोग तसेच साखर म्हणजे मधुमेहाच्या आजारावर उपयोगी आहे. 1.5 वर्षाच्या पुढील बाळे ज्यांना दात आलेले आहेत अशी बाळे ही बिया खाऊ शकतात. 10 ग्रॅमच्या पुढे लहान मुलांमध्ये व प्रौढांमध्ये 30 ग्रॅमच्या पुढे याचे प्रमाण नसावे. अधिक माहितीसाठी फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.